ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. स्वधर्म विचार सारांश भाग 8. स्वधर्मावलोकन. गुण व कर्मानुसार समाजाची विभागणी. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. गुण व कर्म यानुसार मीच 4 वर्णांची निर्मिती केलेली आहे. भारतीय राष्ट्राची समाज रचना ही चातुर्वर्ण्यात्मक आहे. हे 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. क्षत्रियाने समाजाचं रक्षण करावं, व्यापार, उद्योगधंदा, पशुपालन, वैश्यांनी करावं. ब्राह्मणाने विद्यादानाचे कार्य करावे अशी व्यवस्था घालून दिलेली होती. समाजाचं शिक्षण, संरक्षण आणि जीवन निर्वाह यासाठी या 3 गोष्टी आवश्यक आहेत. या 3ही गोष्टी ज्याला जमत नाहीत त्याने या 3 वर्णांकडे नोकरी करून आपली उपजीविका करावी अशी व्यवस्था ठरवली गेली होती. सुरुवातीला गुण व कर्म यानुसार असलेली ही समाजाची विभागणी नंतर महाभारत काळापासूनच जाती संस्थेत रूपांतरित झाली व मग ही कर्मे ज्या जातीत जन्म घेतला असेल त्यानुसार ठरू लागली. क्षत्रियाने समाजाचे रक्षण करावे तर ब्राह्मणाने संस्कृतीचे रक्षण करावे ही मूळ कल्पना होती. तीच कल्पना नव्हती तर भारतीय संस्कृतीने हजारो वर्षे ती अंमलात आणली होती. या 4 वर्णांप्रमाणे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या 4 आश्रमांची पण व्यवस्था धर्माने घालून दिलेली होती. स्वधर्म पालन म्हणजे मनुष्य ज्या वर्णाचा व आश्रमाचा असेल त्याप्रमाणे योग्य ती कर्तव्ये पार पाडणे. भगवंतांनी प्रथम आत्मानात्म विवेक सांगून अर्जुनाचे भीष्म द्रोणादिकांच्या मृत्यूबद्दल शोक करणे कसे व्यर्थ आहे ते सांख्य तत्वज्ञानाच्या आधारे समजावले. आत्मा अमर असून मृत्यू होतो तो देहाचा होतो आणि पुन्हा नवीन देहाची प्राप्तीही होत असते. आत्मा अमर आहे म्हणून कोणीही कुणाला उठून ठार मारावं का? भीष्म द्रोणादिकांना ठार मारण्याची जबाबदारी आपल्याच अंगावर का? असा अर्जुनाचा प्रश्न गृहीत धरून त्याला भगवंत स्वधर्माच्या आधारे उत्तर देत आहेत. वर्णव्यवस्थेनुसार अर्जुन क्षत्रिय होता आणि युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य ठरत होतं. तसंच हे युद्ध सुद्धा धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध म्हणजे धर्माच्या प्रतिष्ठापनेकरता केले जाणारे न्यायी असणारे युद्ध. धर्म या शब्दाचा रिलिजन एवढाच अर्थ मर्यादित नाही. धर्म म्हणजे न्याय, नीती, सदाचार, कायदा, सुव्यवस्था असे अनेक रंग या शब्दाला आहेत. न्यायाने आपली असणारी वस्तू मिळवण्याकरता केलेले युद्ध ते धर्मयुद्ध. धृतराष्ट्र अंध असल्यामुळे ज्येष्ठ असून सुद्धा राजावरचा त्याचा अधिकार गेला. त्यामुळे राज्य त्याचा धाकटा भाऊ पांडूकडे आलं. पांडू राजा वनात गेल्यावर त्याच्या गैरहजेरीत राजमुकुट धृतराष्ट्राच्या मस्तकावर आला. पांडू राजाचा वनातच मृत्यू झाला. त्याच्या वनात झालेल्या मृत्यूनंतर कुंती 5ही पांडवांना घेऊन हस्तिनापूरला आली. नंतर धृतराष्ट्राचे पुत्र व पांडव यांचे शिक्षण द्रोणाचार्यांच्याकडे हस्तिनापुरातच झाले. आता राज्य युधिष्ठिराला मिळणार म्हणून दुर्योधनाचा जळफळाट चाललेला होता. पांडवांचा नाश करण्यासाठी त्याने हर तऱ्हेची उपाययोजना केली होती. शेवटी त्याचा पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्नही फसला व पांडव भुयारी मार्गाने वनात गेले ते द्रौपदीच्या स्वयंवरानंतरच प्रकट झाले. मग विदुर व भीष्मांच्या सल्ल्यावरून धृतराष्ट्राने पांडवांना सन्मानानं बोलावलं व हस्तिनापूरच्या राज्याचे 2 भाग झाले. हस्तिनापूरचे राज्य दुर्योधनाला आणि इंद्रप्रस्थाचे राज्य युधिष्ठिराला मिळालं. मग पांडवांनी 4ही दिशांनी आपल्या राज्याचा विस्तार केला. ते राज्यही दुर्योधनाने कपटद्यूत करून आपल्या ताब्यात घेतले व पांडव पुन्हा वनवासी झाले. नंतर अटीप्रमाणे वनवास पुरा झाल्यावरही दुर्योधनाने त्यांना त्यांचे राज्य देण्यास नकार दिला व युद्ध अटळ झाले. तेव्हा पांडव आपल्या न्यायी हक्काकरताच लढत असल्यामुळे हे युद्ध हे धर्मयुद्ध होतं. श्रीकृष्णांनी 31 ते 37 या 7 श्लोकात अर्जुनाला क्षात्र धर्माच्या दृष्टीने उपदेशास प्रारंभ केलेला आहे. त्यांच्या या विवेचनात धर्मयुद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. स्वधर्म त्यागाने पाप लागते. स्वधर्म त्यागाने पापाबरोबरच अपकीर्तीचा डाग लागतो. रणात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते. विजय मिळाला तर पृथ्वीवरचं समृद्ध राज्य मिळतं. असे एकूण 5 मुद्दे आलेले आहेत. आणि तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः असं म्हणून हे अर्जुना तू युद्धाला तयार हो असा निष्कर्ष व आपली स्पष्ट आज्ञा त्यांनी दिलेली आहे. स्वर्गप्राप्ती. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम
युद्धात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होईल व जिंकलास तर राज्य उपभोगशील असं श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. धर्मयुद्धात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते असं रामायण, महाभारत, स्मृतिग्रंथ या सर्वांमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा धर्मयुद्ध होते तेव्हा एक बाजू धर्माची असते व ओघानेच दुसरी बाजू ही अधर्माची असते. म्हणूनच युद्ध करण्याचा प्रसंग येतो. पण प्रश्न असा निर्माण होतो की अधर्माच्या बाजूने लढणाऱ्या वीरांना सुद्धा जर वीरमरण आले तर स्वर्गप्राप्ती होते का? शास्त्र असे सांगते की युद्धात कोणत्याही बाजूच्या मृत्यू पावलेल्या वीराला स्वर्गप्राप्ती होते. महाभारतीय युद्ध संपल्यानंतर खूप वर्ष राज्य केल्यावर गांधारीच्या शापानुसार यादवांमध्ये परस्पर यादवी माजवून यादवांचा नाश झाला आणि श्रीकृष्णांनी सुद्धा महाप्रस्थान ठेवलं. त्यानंतर शोकाकुल अर्जुनाची समजूत घालताना व्यासांनी पांडवांना सांगितलं की तुमची सुद्धा आता निर्याणाची वेळ आलेली आहे. तेव्हा त्याप्रमाणे पांडवांनी महाप्रस्थान ठेवलं. युधिष्ठिर सोडून द्रौपदीसह 4ही पांडव स्वर्गाकडे जात असता वाटेतच मृत्यू पावले. एकटा युधिष्ठिर सदेह स्वर्गाला गेला. तेथे त्याला वीराच्या शोभेने संपन्न होऊन दुर्योधन तेजस्वी देवांच्या समुदायात बसलेला दिसला. दुर्योधनाला स्वर्गप्राप्ती झाल्याचे पाहून युधिष्ठिराला राग आला. तेव्हा नारदांनी सांगितलं की वीरलोक गती प्राप्ता युद्धे हुत्वात्मनस्तनु यूयम सर्वे सुरसमा येन युद्धे समासिताः स एष क्षत्र धर्मेण स्थानम एतदवाप्तवान भये महती योभीतो बभूव पृथ्वीपती. ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये आपल्या शरीराचा होम करून वीरलोक गती प्राप्त करून घेतली आहे ते सर्व देवा समान झालेले आहेत. महाभयंकर प्रसंगीही निर्भयपणे वागल्यामुळे दुर्योधनाला क्षात्र धर्मानुसार हे स्थान मिळालेलं आहे. नारद पुढे म्हणतात तेव्हा तू पूर्वीचे क्लेश आठवू नकोस. स्वर्गोयम नैहा वैराणी भवंती मनुजाधिप. हा स्वर्ग आहे, येथे वैराचं काम नाही. नंतर त्याला त्याच्या विनंतीवरून त्याचे सर्व बांधव जेथे राहत होते ते स्थान इंद्रानं त्याला दाखवलं. त्याला आपले भीमादी भाऊ नरकात असलेले दिसले. अर्थातच तो भासमान नरक होता. हे नरकाचं दर्शन केवळ युधिष्ठिराने युद्धामध्ये जे नरोवा कुंजरोवा हे द्रोणाचार्यांच्या वधाच्या वेळी असत्य भाषण केले होते त्याबद्दल घडवलं गेलं होतं. तिथे इंद्राने स्वर्ग व नरक प्राप्ती कधी होते त्याचे विवेचन केलेलं आहे. शुभानाम अशुभानाम च द्वौ राशी पुरुषर्षभ यः पूर्वम सुकृतम भुंक्ते पश्चात निरयमेव स. इंद्र म्हणाला की प्रत्येक मनुष्याच्या शुभ व अशुभ अशा कर्माच्या 2 राशी असतात. जो प्रथम शुभ कर्माचे फळ भोगतो त्याला मागून नरक अवश्य आहे. म्हणजे प्रथम नरक भोगणाऱ्याला मागून स्वर्गसुख मिळतं. ज्याची खूप पापकर्मे असतात तो प्रथम थोड्याशा कर्माचे शुभफळ म्हणून स्वर्ग भोगतो आणि नंतर त्याला नरक प्राप्त होतो. युधिष्ठिराला सुद्धा एकदा असत्य बोलण्याचं पाप घडलं त्यामुळे नरक दर्शन घ्यावं लागलं होतं. अर्थातच दुर्योधनादी असत्याच्या बाजूने लढून वीरमरण आलेल्यांना रणयज्ञात आपल्या शरीराची आहुती दिल्यामुळे जरी स्वर्गप्राप्ती झाली असली तरी पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा अशुभ कर्माचे फळ भोगावे लागणार आहे हे इंद्राच्या वचनावरून सिद्ध होते. गीतेतही 9व्या अध्यायात क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती असं म्हटलंच आहे. या वर्णाश्रम धर्माच्या उपदेशात तत्वज्ञानाचा साक्षात संबंध नाही, परंतु अर्जुनाची अशी समजूत झाली होती की कर्मांचा स्वरूपतः त्याग केला तर आपण कर्मफळापासून अलिप्त राहू शकू. हा त्याचा स्वधर्म त्यागाचा निर्णयच पापाला कारणीभूत होणारा कसा आहे त्याचे विवेचन श्रीकृष्णाने स्वधर्माचरणाच्या या भागात केलेले आहे. युद्ध केल्यास वर्णाश्रम धर्माचा त्याग केल्याचे पातक लागते. युद्ध करून जरी अनेक वीरांचा त्यात वध करावा लागत असला तरी ती हिंसा शास्त्रविहित असल्यामुळे त्या हिंसेचे पातक लागणार नाही. अशा प्रकारे शोक करणे हे वेडेपणाच आहे. युद्ध त्यागाने क्षात्र धर्माला कलंकच लागणार आहे. उलट पक्षी शस्त्र हातात घेऊन शत्रू सैन्याचा संहार करणे हाच अर्जुनासाठी योग्य धर्म ठरतो. पाप किंवा पुण्य या दोन्ही गोष्टी मोक्षमार्गात सारख्याच बंधनकारक आहेत. कारण पाप केले तर पापाचे फळ भोगावे लागते, तसेच पुण्यकर्म केले की पुण्याचेही फळ भोगावे लागते. तेव्हा पुण्यकर्माचे सुद्धा फळ भोगावे लागू नये म्हणून काय केले पाहिजे? कर्म जर करायचेच असेल तर ते कसे केले पाहिजे या शंकांची उत्तरं आता श्रीकृष्ण पुढील अधिकरणात देणार आहेत. ते कर्मयोगाचे शास्त्रीय विवेचन आता आपण पुढील भागापासून पाहू.